हेडलाईनचे प्रस्तुत करता घरकुल मसाले, दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले। राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज, छगन भुजबळांसह पार्थ पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल। तर भुजबळ मला वडिलांसारखे, आमच्यात कोणताही संघर्ष नाही, जैन यांच्याकडून स्पष्ट। मी कबड्डीचा खेळाडू, बुद्धिबळाचा नाही, नाराजीबाबत छगन भुजबळांचे हे सूचक विधान। दुसऱ्यांची मुले राज्यसभा लोकसभा मंत्रिपदावर, तोच मलाही न्याय मिळावा, भुजबळांची पक्षाकडेही मागणी। छगन भुजबळ हे नाराज नाहीत, भुजबळांच्या ज्येष्ठत्वाचा योग्य सन्मान होईल। भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न दिल्याच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांचीही प्रतिक्रिया समोर। भुजबळ दिल्लीमध्ये आले असते तर देशाला मोठं नेतृत्व मिळालं असतं, भुजबळांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांचं हे भाष्य। आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच, देवाभाऊंचं प्रमोशन व्हावं, फडणवीसांनी देशाच्या सर्वोच्चपदी जावं, बच्चू कडू यांचं हे वक्तव्य। उद्धव ठाकरेंप्रमाणे एकनाथ शिंदेंसोबतही दगाफटका झाला, भाजप स्वतंत्र लढण्याच्या तयारीत, मग आम्ही देखील तयारी करू, बच्चू कडूंचा दावा। बच्चू कडू हे वैयक्तिक मत, शिवसेना पक्षाचं हे मत नाही, दगाफटक्याच्या राजकारणाची सुरुवात कुणापासून झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे। भाजप मंत्री आशिष शेलारांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू, उद्धव ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळेंची हजेरी। इंडिया आघाडीमध्ये यायचं असल्यास राज ठाकरे उद्धवजी यांच्यासोबत बोलतील, चर्चेनंतर दिल्लीमध्ये प्रमुख नेत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार, संजय राऊतांची माहिती। तर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राज ठाकरे कधीच जाणार नाही, बन यांनी दावा फेटाळला।